मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलाय. औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमींना भोवलंय. अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव एकमतानं मंजूर झाला. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय. छत्रपती शिवरायांचा अवमान सहन करणार नाही. अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंनंतर आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री महिलेच्या मागे लागला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असणं म्हणजे लज्जास्पद आहे अशी टीका वडेट्टीवारांनी केली. जयकुमार गोरे एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊतांनी केली. त्यांनी एका स्त्रीचा छळ आणि विनयभंग केलाय. ती महिला येत्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा राऊतांनी केला. एका महिलेनं मंत्र्यांविरोधात तक्रार केली. अशा मंत्र्याची मस्ती उतरवण्याची आता वेळ आली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस आधी माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये त्या गुन्ह्याचा निकाल लागला. न्यायालयानं मला निर्दोष मुक्त केलं. मी कुणालाही फोटो पाठवले नव्हते हे कोर्टानं स्पष्ट केलं असं स्पष्टीकरण जयकुमार गोरेंनी दिलं. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर हक्कभंग आणणार. बदनामी केल्यानं अब्रू नुकसानीचा दावा करणार असं जयकुमार गोरे म्हणाले. माझ्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी असंही गोरेंनी म्हटलं. अमृत योजनेच्या घोटाळ्यात एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा मोठा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवारांनी केला. अमृत योजनेत 57 लाखांचा घोटाळा झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून सचिव सुजाता सौनिकांनी कोर्टात अॅफिडेव्हिट दिलंय. एकनाथ शिंदेंबाबत असं प्रतिज्ञापत्र दिलं असेल तर मोठा विषय आहे. याबाबत कारवाई होणं गरजेचं आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं रोहित पवार म्हणाले. नेत्यानं जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली. वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे. हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय. कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम प्रवास करणं शक्य नाही असं कारण मुश्रीफांनी दिलं. विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार आहेत. केंद्र शासनासोबतच इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे. भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच आहे. कारण भास्कर जाधवांच्या नावाला भाजप आणि शिंदे गटाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजपला 11, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादीला 4 असा आतापर्यंत फॉर्म्युला ठरलाय. तर उर्वरित 7 समितींबाबत निर्णय अजूनही बाकी आहे. इतर जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का दिलाय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी MSRDCच्या जॉईंट MD-पदी कैलास जाधव यांची नियुक्ती केली होती. दरम्यान आता जाधव यांना तत्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढलेत. वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या SIT-कडनं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कराडच्या नावावर असलेल्या काही गाड्या जप्त केल्याचा उल्लेख दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलाय. यात आलिशान मर्सिडीज आणि BMW अशा वाहनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड दम दिला. चुकीचं वर्तन आणि चुकीचं काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही युतीत ऑलवेल आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्ष वाढवा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व नेत्यांना दिल्या. कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर पक्षाला कशा प्रकारे झळ बसते हे मुंडे प्रकरणातून समोर आलंय. त्यामुळे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर न राहण्याचा कानमंत्र अजित पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनंजय मुंडेंचा फक्त राजीनामा नको, त्यांची पक्षात हकालपट्टी करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. हत्या प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहरात देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करत बंद पाळण्यात आलाय. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या कर्जत श्रीगोंदामध्ये आंदोलन करत बंद पाळण्यात आला. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी नागरिकांनी केली. जालन्यात मराठा समाज आक्रमक झालाय. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारण्यात आला. जालन्याच्या जाफराबाद, राजूर, रामनगरसह
अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली। मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यांची पक्षातनं हकालपट्टी करा अशी मागणी पुण्यातील सकल मराठा समाजानं केली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना याबाबतचं निवेदन सकल मराठा समाजानं दिलंय। पुण्यामध्ये धनंजय मुंडेंच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मुंडेंनी पाठीशी घातल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आलाय। पुण्यात आम आदमी पक्ष आक्रमक झाला। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। धनंजय मुंडेंना फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली। दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात शिवसेनेनं अविश्वास ठराव दाखल केला। 14 नगरसेवकांचा गट तयार झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीवरती सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळालाय। मुंबईत पहिल्यांदाच देशी खेळांसाठी मैदान आरक्षित होणार आहे। कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जळगावच्या आसोदा शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांसह मजुरांवरती मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 6 शेतमजूर जखमी झालेत। जालन्यामध्ये कैलास बोराडे या युवकाला चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली होती। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ बघितल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीडित तरुणाशी फोनवरती संवाद साधत त्याला धीर दिला। उपचाराचा संपूर्ण खर्च करणार असल्याचं सांगितलं। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। HSRP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातील जनतेला लुबाडणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। अचानक विजेचा दाब वाढल्यामुळे घरातील विद्युत उपकरणं जळल्याची घटना महाड तालुक्यातील वेरखोले गावात घडली। याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली। बँक ऑफ बडोदा खामगाव शाखेत शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे कापल्यामुळे स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला शिवीगाळ केली। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। चंद्रपूरच्या कोपरणामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विमा कंपनीसोबत तक्रार निवारण सभेचं आयोजन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुण्यात महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आला। सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागणी संदर्भात लेखी आश्वासन देऊनही अंमलबजावणी न झाल्यामुळे आंदोलन झालं। जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी विनामूल्य 3830 शेततळी उभारली जात आहेत। जलसंपदा विभागाच्या पुढाकारातनं या उपक्रम राबवला जातोय। या शेततळ्यांच्या माध्यमातून 19,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। एकाच तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात विनामूल्य शेततळी उभारणीचा प्रयोग देशात पहिल्यांदाच राबवला जातोय। कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। फाल्गुन पंचमीला काल पहिली होळी पेटली आणि देवांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला निघाल्या आहेत। कोकणवासियांना शिमगोत्सवाचे वेध लागले। आसरा समुद्रकिनारी कासव मित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर पडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान दिलं। कासवाच्या अंड्यामधून जन्मलेल्या 110 कासवाच्या पिल्लांना अंगणवाडीतल्या मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आलं। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मोठेवाडी तलावातनं शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली येते। मात्र हा तलाव आत्ताच कोरडा ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। नागरी वस्तीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव आकाशामध्ये 3 मोठे आवाज होऊन आकाशामधनं दगड कोसळले। यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावरती पडला, तसंच अन्य 2 दगड इतर शेतामध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात आली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा 59 लाखाचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये कुठेही पाणी पुरवठा मंत्र्यांचा देखील संबंध नाही। त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार साहेबांनी ह्या नळपाणी योजनेची मागणी केलेली होती आणि या नळपाणी योजनेमध्ये नक्की काय झालं तर ही योजना जसजशी दिवस त्याचे वाढायला लागले त्यावेळी लोकांनी मागणी केली की पाईपलाईन हे लवकरात लवकर झालं पाहिजे। त्याच्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आणि पाईप टाकताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी 59 लाख रुपये देण्यात आलेले आहेत।
परंतु त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची सही जरी नसली, कारण एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री नव्हते, ते मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडे नगरविकास खातं देखील नव्हतं. ॲफिडेविटमध्ये असं लिहिलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि ते सगळे पैसे 59 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचवेळी जमा झालेले आहेत. 5/1/2019ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर 2019 नंतर ही सगळी पूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जो मोठा गौप्यस्फोट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय फुसकाबार ठरलेला आहे. त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. 59 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची कुठेही सही नाही आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांची जरी सही नसली तरी देवेंद्रजींनी जी सही केलेली होती ती शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केलेली होती आणि कुठेही नियमबाह्य काम झालेलं नाही. नाही, ज्यांनी वाचलंच नाही, कोणतरी काहीतरी सांगतं, चालताना कोणतरी काहीतरी ऐकतं आणि तुमच्या समोर आल्यानंतर TRP मिळेल म्हणून कोणतरी काहीतरी बोलतं. मला असं वाटतं त्याला काही अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुख्य सचिवांनी जे ॲफिडेविट केलेलं आहे ते ॲफिडेविट देखील माझ्याकडे आहे. त्या ॲफिडेविटमध्ये 2019च्या पिटिशनवर ते जनहित याचिकेवर ॲफिडेविट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी ते निर्देश दिलेले आहेत. ते तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यामुळे मला असं वाटतं की काही आमच्या सहकार्याने, कोण म्हणालं की गुलाबराव पाटील साहेबांच्या अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, कोण म्हणतंय एकनाथ शिंदे साहेबांनी उगाचच पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, शेतकऱ्यांवर अन्याय करत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 59 लाख रुपये जे दिलेले होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की उगाचच विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ज्यावेळी अबू आझमींच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायची वेळ होती त्यावेळी कोणी सभागृहामध्ये नव्हते, काल देखील. आणि म्हणून काहीतरी अबू आझमींवर कारवाई करताना अजून दोघांवर झाली पाहिजे, अजून तिघांवर झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून अबू आझमींवर कारवाई होऊ नये ही महाविकास आघाडीच्या लोकांची कदाचित इच्छा असावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. नहीं, इसलिए मैंने कागज़ ही आपको दिखाया है. 2018 को 2017 को ये जो टेंडर हुआ है यवतमाल वाटर सप्लाई स्कीम का, वो जल्दी होना चाहिए था. इसलिए पाइपलाइन का टेंडर जय बालाजी करके एजेंसी थी उसको दिया था और पाइप डालते वक्त जो नुकसान हुआ था शेतकरी लोगों का, फार्मर लोगों का, उनके लिए 60 लाख रुपए जो दिया गया है वो उनके खाते में दिया गया है. और तब एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री नहीं थे, देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, लेकिन देवेंद्र जी ने भी ये जो पैसा दिया है वो शेतकरी लोगों के भले के लिए ही दिया है. सर, आपण जर बघितलं धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा झाला, यानंतर आता सगळ्याच पक्षातून आपापले आमदार किंवा मंत्री असेल यांनी अशा अफवा असेल किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. काय नाही, ह्याच्यामध्ये चूक काय नेते मंडळींची की आम्ही मंत्री म्हणून सगळे काम करत असताना आम्ही कुठं चुकू नये हे नेत्यांची इच्छा असणारच आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नव्यानं काही नेते मंडळींनी सांगितलेलं नाही. जे काय अनुभव येत आहेत, ज्या काय अनुभवानं बघायला मिळतं त्याच्यावर ते नेते मंडळींनी सांगितलं, ती नेते मंडळींची जबाबदारी आहे